मदत करणार की? सावकाश सावकाश, मला बाहेर काढा ना इथून प्लीज. मी अडकले इथे, मला बाहेर यायचंय. काढणार की, पण मला तुम्ही पैसे दिला तर बाहेर काढणार. काका माझ्याकडे ना आता पैसे नाहीयेत, पण मी बाहेर आले की तुम्हाला नक्की देते पैसा. विश्वास ठेवा माझ्यावर, नक्की देते. विश्वास? मी माझ्या स्वतःच्या बायकोवर सुद्धा विश्वास ठेवत नाही. प्लीज मी पाया पडते तुमच्या, मला बाहेर काढा ना इथून. पाया पडते. आशीर्वाद. ओ मला आशीर्वाद नकोय, बाहेर काढा इथून मला. दारू करतो की, त्याला किती वेळ लागतोय? पण मला दारू प्यायला पैसे दिला तर प्लीज बाहेर काढा ना काका. खोलतो दरवाजा, पण आय वॉन्ट मनी. नो मनी, गो घरी. मनी कमिंग इकडं, मग दरवाजा उघडीन, नाहीतर आज जा तिकडं. एक मिनिट थांबा, जाऊ नका जाऊ नका. हे घ्या, ही बांगडी घ्या. बांगडी? ही बांगडी घ्या तुम्हाला. आता मला बाहेर काढा. दार उघडा पहिलं, ही दार उघडा. पण सोन्याच्या आहे ना? होय हो, सोन्याचीच आहे. दार उघडा पहिलं. हे देवा, खरं आहे ते. भगवान के घर अंधेर है पर देर नहीं है. प्लीज आता दार उघडा ना. दार उघडा. 2 मिनिट, लगेच उघडतो. हो रे, उघडा ना दार. हा लगेच उघडतो. हो मॅडम, अहो कुलूप आहे. चावी टाका की बाहेर, लगेच उघडतो बघा. मी काय किल्ली आतमध्ये घेऊन बसले का हो काका? अहो मला सांगा, कुलूप लावून आतमध्ये तुम्ही गेलाच कसं, आणि का गेला, आणि कसा गेला? तिकडचं दगड उचला ना कुठचा तरी आणि हो फोडा ते हो हो मॅडम, मी काय दरोडखोर वाटलो का तुम्हाला कुलूप तोडायला? अट्टल जातीवंत बेवडा आहे, दरोडखोर नाही आम्ही. काका प्लीज असं नका करू. तो दार उघडा ना. मी तुम्हाला बांगडी दिली आहे ना, दार उघडा आता. सांगितलं ना तुम्हाला, मी काय कुलूप तोडायला दरोडखोर वाटलो? पेरी वाळू तर मडांच्या बनात ये ना, जवळ ये ना. काका प्लीज, काका काका. कोणीतरी दार उघडा ना प्लीज ना. बाहेर काढा मला प्लीज. कोणीतरी बाहेर काढा ना. शंभू महादेवा, माझ्या नलीला काही होऊ देऊ नकोस. ती जिथे असेल तिथे तिला सुखरूप ठेव. नलीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. ऋषी, ए ऋषी, अरे तिकडे सरस्वती काकी. काय झालं? अरे सरस्वती काकी खोतांच्या वाड्यात राडा करतात आणि कोणाचं ऐकणा पण झाल्यात, वेच पण ऐकणात. बर चल चल लवकर. किती समजावलं ना तरी मी ऐकणार नाहीये. मी माझ्या मुलीला घेतल्याशिवाय इथं जाणारच नाहीये. बाबा रोखवताना बाहेर बोलवा. मला माझी नलिनी द्या हो. मी तिला सांगितलं होतं या वाड्याशी कुठलंही नातं जोडू नकोस. आयुष्यभर तुला रडत बसावं लागेल, पण तिने ऐकलं नाही. मला जी भीती होती ना तेच झालं, घात झाला. माझी मुलगी गायब झाली. ओ दादा, तुम्ही तरी सांगा ना माझ्या मुलगीला परत द्यायला. वहिनी इथं दंगा करून का उपयोग? सरळ तुम्ही पोलीस स्टेशनला जावा. एक मिनिट,
गप्पा बसायचं. आता खोतानी काय करायचं तुम्ही सांगणार का मला? आणि तुम्ही काय सगळे तमाशा बघत बसलाय? चला निघा आपल्या कामाला. काकू मी तुम्हाला खात्रीनिशी सांगतो, नलीच्या जीवाला काही बरं वाईट झालेलं नाहीये. ती जी काही चुकीचं वागली ना त्याचा तिला पश्चाताप होत असणार म्हणून तोंड लपून बसले असणार. ती चिठ्ठी सापडली ना म्हणून तुमच्या मुलांचा डाव उघडकीस आला. काय म्हणालास? काय म्हणालास रे? माझी मुलं खोटं बोलू शकत नाही आणि नली तर असं वागणारच नाही. एक सांगून ठेवते, या सगळ्यात माझ्या मुलीच्या जीवाला काही बरं वाईट झालं ना तर अख्खा रान पेटवेन मी. आई आणि तुला तर जिवंत सोडणारच नाही. आई चल इथून का ऋषी नली आली. नली येईल. तू चल आधी इथून. ऋषी नाही, तू आधी मला सांग. नली आली. ऋषी यांनीच लपून ठेवलंय नलीला. ऋषी सांग ना त्यांना नलीला द्यायला. या बाबाराव खोतांनीच. तुला माहित नाहीये ऋषी, आयुष्यभर चळलंय या लोकांनी मला. सरस्वती वहिनी तुम्ही शांत व्हा. मला शांत व्हायला सांगतो शंकर. वहिनी तुम्ही शांत व्हा. नलीला काही होणार नाही. मला माझी नलिनी हवी आहे. मला माहितीये बाबाराव खोतांनीच लपून. अहो आम्ही शोधू तिला. तुम्ही नका काळजी करू. ऋषी येईल घरी. तू चल घरी. ऋषीना घेऊन जा. घरी चल आधी. चल घरी. चेंडू चल जा. घरी. मला माझी मुलगी हवी आहे, ऋषी. याच्या आतमध्ये. नली गायब झाली. तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर आई नको. आई नको ना प्लीज. तो लांब ठेव बाम. तो बाम लांब ठेव. नाही मग नाही मी नाही मला तो बाम नाही. आई मी नाही. नाही मदर. तो लांब ठेव. लांब ठेव. काय चल ये. लांब मुकाटणी आहे माझ्यासमोर. नाही नको ना मदर ऐक ना. नको ना मदर. मी खूप घाणेरडा बाम आहे का तो. नको ना लाव प्लीज ऐक ना. आई ऐक ना. नको ना. आई ऐक ना. नको ना.